चॅट जीपीटी वर्सेस अकाउंटंट, की चॅट जीपीटी कोणतं काम करू शकतो, अकाउंटंट कोणतं काम करू शकतो, अँड हु इज बेटर, आज आपण बघणार आहोत. सो करेक्ट ना. सो विल टेस्ट चॅट जीपीटी बेस्ड ऑन रिअल डेटा. म्हणजे जर्नल एंट्रीज, ITC, एक्सेल, इन्कम टॅक्स अँड फिनान्शियल स्टेटमेंट, हे नॉर्मली 5 कामं अकाउंटंट करतो. तो या 5 एरियामध्ये अकाउंटंट काय करू शकतो आणि चॅट जीपीटी काय करू शकतो, ह्याचं मी जस्ट एक कंपॅरिझन दिलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला तुमचं स्किल कसं अपग्रेड करायचं आहे ते तुम्हाला कळेल. ठीक आहे. सो पहिलं हे चॅलेंज 1, ज्याला नाव दिलं मी जर्नल एंट्री चॅलेंज. ठीक आहे. सो यामध्ये AI कॅन पास द रॉ ट्रान्झॅक्शन आहे ना. AI एंट्री करू शकतो. तुम्हाला चेक काय करायचं त्यामध्ये, डेबिट क्रेडिट, GST ट्रीटमेंट, नॅरेशन अँड कॅपिटलायझेशन. आता मला सांगा, हे तुम्हाला चेक करावं लागेल की AI करू शकेल का. चलो, डेबिट क्रेडिट राईटली आयडेंटिफाय, आय कॅन सी इट्स डुएबल. GST ट्रीटमेंट तुम्ही मला सांगा, ते स्प्लिट कसं करणार GST, अँड अगेन यू विल हॅव टू गिव्ह इनपुट्स. दॅट इज वॉट आय एम सेइंग. ते करू शकेल, पण अगेन समवन इज रिक्वायर्ड टू मॉनिटर दॅट. Okay, so chat GPT cannot be 100% correct. Yes, for repetitive tasks it will help you. See, आपल्याला बघा आता चॅट जीपीटी तर वापरायचं आहे, विदाउट दॅट वी कॅनॉट सर्वाइव्ह. ओके, सो बट हाऊ वी कॅन यूज इट इफेक्टिवली, दॅट इज अ क्वेश्चन नाव. सो GST ट्रीटमेंट ते चेक करणं गरजेचं आहे, नॅरेशन आहे का नाही, आणि मेन कॅपिटलायझेशन. कारण का आपण जेव्हा अकाउंटिंग करतो, सर्टन एक्सपेंडिचर कॅपिटल असतात, सर्टन रेव्हेन्यू असतात. हे चॅट जीपीटीला कसं कळणार, कारण का तुम्ही एंट्री करणार XYZ मी परचेस केलं. नाउ यू नो इट लुकिंग ॲट द इनवॉइस, इट्स अ कॅपिटल ऑर रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, बट हाऊ चॅट जीपीटी विल कम टू नो, दॅट इज द क्वेश्चन. सो विल हॅव टू थिंक दॅट वे. सो फक्त चॅट जीपीटी वापरू नका, या अँगलने पण विचार करा की त्याला तो डेटा कसा कळेल. करेक्ट ना. सो मी ते एक एंट्री दिली तुम्हाला लॅपटॉप परचेसची विथ GST. सो लॅपटॉप 50,000 आहे, ITC स्प्लिट केलं अँड टोटल अमाऊंट 59,000 आहे. करेक्ट ना. सो बिंग लॅपटॉप परचेस फॉर ऑफिस यूज, कॅपिटल इज अ फिक्स ॲसेट, ITC इज एलिजिबल. पण आता मला सांगा, हे चॅट जीपीटीला कसं कळणार, हा तुम्ही विचार करायचा आहे. बिकॉज टुडे इट्स अ कॉम्पिटिशन बिटवीन चॅट जीपीटी अँड अकाउंटंट. सो थिंक लाईक अ चॅट जीपीटी, थिंक लाईक अ अकाउंटंट, अँड कॉमेंटमध्ये सांगा हु इज द विनर इन दिस फर्स्ट केस, की जर्नल एंट्री चॅलेंजमध्ये हु इज द विनर राईट नाव. ठीक आहे. सेकंड, GST चॅलेंज. मी सांगेन मी 5 पॅरामीटरमध्ये चेक करणार आहे. आता GSTमध्ये आपल्याला काय पाहिजे असतं, सगळ्यात मेन जो आहे तो आहे ब्लॉक क्रेडिट. ब्लॉक क्रेडिटमध्ये इफ यू राईट मोटर कार, तर चॅट जीपीटी से की मोटर कारचं तुम्हाला ITC मिळत नाही, बरोबर आहे. पण देर आर सर्टन एक्सेप्शन्स आहे ना. ज्यांचं कार ड्रायव्हिंग आहे, ज्यांचा ट्रान्सपोर्टेशनचा बिझनेस आहे, किंवा जे कार सप्लाय करतात, कारचे डीलर आहेत, त्यांना ITC मिळतं. सो कॅन दिस बी व्हेरीफाईड बाय चॅट जीपीटी, हाऊ इट विल कम टू नो, यू विल हॅव टू थिंक. हॉटेल स्टे आहे ना, हॉटेल स्टे कधी एलिजिबल आहे, कधी एलिजिबल नाही आहे, हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल, मी महाराष्ट्रामध्ये, माझ्याकडे जर वेस्ट बेंगॉलचं जर बिल आहे, ज्यामध्ये CGST आणि HGST वेस्ट बेंगॉलचं लागलं आहे, त्याचं मला ITC नाही मिळणार. सो इफ आय एम टेकिंग सर्व्हिस फ्रॉम अदर स्टेट, त्याला IGST लागणं गरजेचं आहे. करेक्ट ना. सो ह्या गोष्टी बिलामध्ये देतील, पण हाऊ चॅट जीपीटी विल कम टू नो सेट ऑफ रूल्स, आणि तो करेक्टली अप्लाय करतो का नाही, इथं तुमची गरज लागणार आहे. रेस्टॉरंटचं क्रेडिट मिळत नाही आहे ना, बट तुम्ही जर सिमिलर लाईन ऑफ बिझनेसला असाल, सो वन रेस्टॉरंट प्रोव्हाइड सर्व्हिस टू अनदर, तिथं क्रेडिट मिळतं. सो अगेन दिस इज द एरिया. लॅपटॉपचं ITC मिळतं का, मिळतं, कारण की तो बिझनेसचा रिक्वायरमेंट आहे, सर्टन टू सब्जेक्ट सर्टन कंडिशन. मोबाईल फोन ओनली फॉर बिझनेस असेल तर मिळतं, पर्सनल असेल तर मिळत नाही, आणि जर दोन्ही असेल मग तुम्हाला कधी कधी स्प्लिट करावं लागतं. सो अगेन हिअर इज द क्वेश्चन, की ITC स्प्लिट करायचे जे रूल्स आहेत, अगेन दोज आर लिटिल कॉम्प्लिकेटेड. आणि स्टाफला जर गिफ्ट दिलं तर त्याचं तुम्हाला ITC मिळत नाही, प्लस 50,000च्या वर जर असेल तर तुम्हाला त्याचा GST भरावा लागतो. बरं ना. गिफ्ट गिवन टू एनीवन, ITC इज नॉट अलाउड आहे ब्लॉक क्रेडिटमध्ये, पण जर स्टाफला गिफ्ट दिलं तर त्याची ट्रीटमेंट थोडी वेगळी आहे. सो या गोष्टी ज्या आहेत, करेक्ट ना, या गोष्टी ज्या आहेत, या कितपत परफेक्ट आहे हा तुम्ही आज अप्लाय करून बघायचं. हे दोन मी एक्झाम दिले. जस्ट गो टू चॅट जीपीटी अँड सर्च इट, बिकॉज आता खूप लोकांना चॅट जीपीटीची सवय लागलेली आहे, त्यांचे स्वतःची थिंकिंग पॉवर संपलेली आहे. सो दिस थिंकिंग प्रोसेस कॅनॉट बी डन बाय चॅट जीपीटी, कारण का त्यात आपल्या सब्जेक्टमध्ये अमेंडमेंट्स फार फास्ट येतात, तर तो चॅट जीपीटी किती फास्ट अपडेट्स होतो आहे हे संबंध पण गरजेचं आहे. प्लस व्हेरियस केस लॉ असतात, समटाईम ड्यू टू केस लॉ
विल हॅव टू गिव्ह सम डिफरंट ट्रीटमेंट है ना, म्हणजे दॅट इज ऑलवेज इन लाईन विथ लॉ, बट स्टील ट्रीटमेंट कधी कधी व्हेरी होते बिकॉज केस लॉ ऑल्सो इम्पॅक्ट द अकाउंटिंग पार्ट अँड GST पार्ट, करेक्ट ना. सो अगेन क्वेश्चन फॉर यू, कॅन ChatGPT रिअली डू अकाउंटंट जॉब? तुम्हाला कॉन्फिडन्स सांगायचं येस और नो. हे झालं GSTचं. वरतं होतं अकाउंटिंगचं. तिसरं एक्सेल. आणि एक्सेलमध्ये आपण नॉर्मली काय करतो, एक्सचेंज रिपोर्ट निकालतो की 30 days 60 days आहे ना, की डेटर्सकडनं कधी पैसे आले पाहिजेत. कॅश फ्लो स्टेटमेंट आपण बनवतो, मॅनेजमेंटचा डॅशबोर्ड बनवतो, एक्स लूप वापरतो आपण, पिवट टेबल आपण वापरतो, करेक्ट ना, व्ही लूप वापरतो. हे सगळे टूल्स वापरतो आपण जेणेकरून आपल्याला चांगला इन्फॉर्मेशन मिळेल, रिपोर्ट फास्ट येतील, फास्ट ॲनालिसिस होऊ शकतं. सो अगेन ChatGPT कॅन डू दिस, येस, बट अगेन द प्रॉब्लेम इज इंटरप्रिटेशन पार्ट, करेक्ट ना. करेक्ट ना. सो AI राईट द फॉर्म्युला, अकाउंटंट अप्लाय बिझनेस लॉजिक. सो AI हा रिपोर्ट एका मिनिटात बनवून देईल जो तुम्ही बनवायचा एक्सेलवर, पण इंटरप्रिटेशन पार्ट कॅनॉट बी डन. सो व्हॉट आय एम ट्राईंग टू कन्वे की वी आर नॉट हिअर टू कॉम्पिट विथ ChatGPT और AI. व्हॉट आय एम ट्राईंग टू कन्वे, यू यूज दॅट इन युअर बिझनेस, है ना. म्हणजे आता दोघांना एकत्र काम करायचं आहे ना. वी कॅनॉट से की आम्ही वापरणारच नाही बिकॉज इट विल अफेक्ट एव्हरीवन. यू कॅनॉट स्टे अवे फ्रॉम AI टूल्स, बट मेक शुअर की त्याने तुमचा जॉब नाही गेला पाहिजे आणि त्यांना तुम्ही साथ घेऊन आता पुढे चालणं गरजेचं आहे. अदरवाईज इट्स व्हेरी डिफिकल्ट, करेक्ट ना. सो हा जो डॅशबोर्ड असतो तो आपल्याप्रमाणे आपण त्याला इफेक्टिव्ह बनवू शकतो. जसं पाहिलं तसे रिपोर्ट्स येतात, करेक्ट ना. आणि यामध्ये डिसिजन मेकिंगसाठी वापरले जातात. तो हा जो डॅशबोर्ड आहे ह्याच्यावरनं वी टेक डिसिजन मेकिंग, अगेन दॅट यू हॅव टू डू. सो अगेन थिंक फ्रॉम एक्सेल पॉईंट ऑफ व्ह्यू की यस, एक्सेलचे बरेचसे टास्क ChatGPT करू शकतो, बट analytical thinking you will have to ask yourself. This is the third question. Fourth, income tax challenge. आता income tax challenge मध्ये AI shows interest income 45,000चं इन्कम तुम्हाला मिळवतं, पण तुम्ही ते दाखवलंच नाही, करेक्ट ना. सो AIची ॲडवाईस काय असेल की तुम्ही अपडेटेड रिटर्न फाईल करा, ॲडिशनल इंटरेस्ट पे करा, बट हे AI सांगेल. पण ॲज अ टॅक्स प्रोफेशनल मी काय चेक करेल, मी रिटर्न भरतानाच पहिले चेक करेल की 26AS AISमध्ये जो आहे तो पहिले मॅच होते का नाही. सो व्हेन आय फाईल द रिटर्न आय विल मेक शुअर की तो प्रॉपरली आहे. आणि समजा नोटीस जरी आली तरी पहिले मी चेक करेल की माझ्या AISमध्ये दिसतंय का, करेक्ट ना. किंवा असं पण चेक करेल की चुकून ते इन्कम मी दाखवलं आहे पण कुठं दुसऱ्या ॲडमध्ये नाही दाखवलं ना, करेक्ट ना. सो असं आहे. सो दिस इज वॉट. सो ChatGPT विल गिव्ह यू जनरल आन्सर, हे करून बघा, हे करून बघा, पण ॲक्च्युली मला ते चेक करणं गरजेचं आहे की मी घ्यायला विसरलो होतो का कुठं दुसऱ्या ॲडमध्ये गेलेलं आहे ना. एक तर मी घ्यायला कन्फर्म विसरलं किंवा ते कुठे दुसरीकडे रिपोर्ट झालेलं आहे. नेक्स्ट इज ट्रायल बॅलन्स टू ट्रूथ. नेक्स्ट इज ट्रायल बॅलन्स टू ट्रूथ. अगेन फायनान्शियल स्टेटमेंट लाईक P&L अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट अँड बॅलन्स शीट आहे ना. आता हे आपण मॅन्युअली पण बनवू शकतो, टॅली तर बनतातच ना. ChatGPT कॅन ऑल्सो मेक इट, आहे ना, व्हेरी इझी. बट मला सांगा, आपण फिनान्शियल स्टेटमेंट म्हणताना काही एक्सपेन्सचं ग्रुपिंग करतो, करंट नॉन ॲसेटचं ग्रुपिंग करतो, शेड्यूल 3चं फॉर्मॅटचं प्रेझेंटेशन करतो, आहे ना. डायरेक्ट एक्सपेन्स, इनडायरेक्ट एक्सपेन्स त्यामध्ये ग्रुपिंग करतो की हा आयटम कॅपिटल नेचरचा आहे, हा इनडायरेक्ट एक्सपेन्समध्ये येतो का डायरेक्ट एक्सपेन्समध्ये येतो. सो व्हेन वी डू इट ऑन टॅली वी ग्रुप देम अंडर पर्टिक्युलर हेड. कॅन इट बी डन बाय ChatGPT? यू हॅव टू थिंक. सी, इट्स नॉट ओनली अबाउट द प्रिपेरिंग ट्रेडिंग बिल अकाउंट, पण कुठला खर्च कुठं जर रेकॉर्ड केला तर फायनान्शियल स्टेटमेंट बिकम मिनिंगलेस. प्रोव्हिजन्स, हां, आता प्रोव्हिजन्स किती करायच्या ते ॲक्युरेट आहे का नाही, ओपनिंग प्रोव्हिजन, क्लोजिंग प्रोव्हिजन, ह्याचे ॲडजस्टमेंट्स, डेप्रिसिएशन बरोबर आहे का नाही, कॉन्टिंजंट लायबिलिटी तुम्ही कशा दाखवल्या आहेत. नाउ दिस इज व्हेरी चॅलेंजिंग इवन फॉर ChatGPT बिकॉज यासाठी परत अकाउंटिंग स्टँडर्ड माहिती असणं गरजेचं आहे, त्यामध्ये भरपूर चेंजेस होत असतात. अँड फ्रॉड इंडिकेटर, करेक्ट ना. सो फ्रॉड इंडिकेशनमध्ये ChatGPT कॅन हेल्प यू अँड यू कॅन ऑल्सो डू इट, करेक्ट ना. सो हे दोन्हीकडे पॉसिबल आहे. सो फ्रॉड डिटेक्शनमध्ये पण इट कॅन हेल्प यू, बट अगेन तो फ्रॉड कशामुळे झाला आहे हे ॲनालिटिक करायला तुमची गरज लागणार आहे. सो दिस वॉज द 5th चॅलेंज. सो फायनल स्कोरकडे काय, मी तुम्हाला 5 चॅलेंज दिले होते. पहिलं कोणतं होतं? द फर्स्ट चॅलेंज वॉज अकाउंटिंग, सेकंड ITC, थर्ड एक्सेल,
फोर्थ इन्कम टॅक्स अँड फिफ्थ बॅलन्स शीट. या 5 चॅलेंजमध्ये ChatGPT 2 गोष्टी करू शकते माझ्याप्रमाणे. इट कॅन डू इट विथ स्पीड आणि त्याकडं रेडीमेड नॉलेज आहे. पण यू कॅन डू जजमेंट प्लॅनिंग तुम्हीच करू शकता, ॲडवायझरी तुम्हीच करू शकता आणि त्याची रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही घेऊ शकता आहे ना. उद्या जर नोटीस आली तर वी कॅनॉट से की सर ऑडिट ChatGPT केलं तर आम्ही काय करू. सो यू विल बी हेल्ड रिस्पॉन्सिबल. सो दिस इज युअर जॉब. सो यू विल हॅव टू फोकस ऑन दीज 3 skills. सो डोंट वरी अबाउट द AI. अँड ॲज आय सेड यू हॅव टू टेक केअर ऑफ AI ऑल्सो आहे ना. AIला बरोबर घेऊन जायचं आहे तर हे वापरून तुम्ही स्वतःच्या कामाचा स्पीड वाढवा आहे ना, ते टूल्स यूज करून आणि फोकस ऑन दिस. तो जर तुम्ही या 3 ह्याच्यावर काम केलं तर तुमचा फायदा येईल. तर हे जर तुम्हाला फक्त अकाउंटंट बनवायचं का नाही, तुम्हाला दोन्ही बनवायचं आहे. सो AI विथ अकाउंटंट हे दोन्ही कॉम्बिनेशन करून जावा तरच तुम्हाला फायदा येईल. आणि यामध्ये तुम्हाला ITAP कशी हेल्प करू शकेल. वी आर गोइंग टू टीच यू एव्हरीथिंग प्रॅक्टिकली. ओके. सो अकाउंटिंग, GST, इन्कम टॅक्स याचं आम्ही तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज देऊ है ना. प्रत्येक एरियामध्ये रिअल लाईफ केस स्टडीज तुम्हाला प्रॅक्टिकली जॉब करायला मिळेल, केसेस हँडल करायला मिळतील आणि प्लस AI कसं वापरायचं हे तुम्हाला आम्ही दोन्ही शिकवू. बिकॉज राईट नाऊ वी हॅव पीपल दोज ओनली बेस्ड ऑन ChatGPT ज्यांना फक्त तेवढंच येतं. काही लोकांना फक्त अकाउंटिंग येतं. आपल्याला दोन्हीचं मिक्सचर हवं आहे आणि ते दोन्हीचं मिक्सचर करायचं काम ITAP करतं. ते एकदा आपल्या इन्स्टिट्यूटला व्हिजिट करा आणि तुमचं हे सगळं प्रॅक्टिकल नॉलेज पहिलेच अपडेट करून घ्या. सो डोंट गो अगेन्स्ट द AI. यूज AI टू फॉर युअर इम्प्रूव्हमेंट. तो गाईज आय होप हा व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्झॅक्टली समजलं असेल की AI अँड अकाउंटंट आता दोन्ही एकत्र काम केलं तरच तुम्ही सर्वाईव्ह करू शकाल. ओनली AI नो यूज, ओनली अकाउंटंट नो यूज, बोथ 100% वर्क्स. तो थँक्यू सो मच हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. ह्याच्या आधीचा व्हिडिओ बघायला विसरू नका आणि 3रा व्हिडिओ होणार आहे तो पण बघायला विसरू नका. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांबरोबर शेअर करा आणि अशा अपडेटसाठी आमच्या चॅनलला फॉलो करा. थँक्यू सो मच अँड बाय बाय.